नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी एक खास आणि स्पेशल विषय घेऊन आलो की बघा, महाडीबीटी मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना चालू आहेत, ज्याच्यामध्ये आपण टोकन यंत्र म्हणतो, फवारणी पंप म्हणतो, ट्रॅक्टर म्हणतो आणि इतर भरपूर साऱ्या योजना। मग याच्यामध्ये काय होतंय की आपण अर्ज करतोय, पण बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या गोष्टीची कल्पना नाही की अगोदर सर्वात प्रथम अर्ज करणाऱ्यांना सर्वात प्रथम त्याचा लाभ मिळतो, किंवा याची जर कल्पना असेल तर मग आपण त्याच्यासाठी पात्र आहोत का नाही हे पाहायचे कसं, या संदर्भात माहिती नसते। मग त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलो स्पेशल आणि खास। तर ह्याच्यामध्ये आपण ती डिस्क्रिप्शन सांगणार आहे, तुम्ही जर अर्ज केला असेल आणि तुम्ही पात्र आहात का नाही हे कसं पाहायचे, किंवा तुम्ही पात्र नाहीत हे कसं पाहायचे, किंवा तुम्ही वेटिंग लिस्टला आहेत हे कसं पाहायचे। तर याची डिटेल्ड चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तात्काळ मध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। बघा, आपण शेतकऱ्याच्या फार्मर डीबीटी वेबसाईट वरती आलेलो आणि इथं तुमच्या समोर एक लॉगिनचा विंडो समोर येते। तर याच्यामध्ये आल्याच्या नंतर सर्वप्रथम आपण याचं बेसिक समजून घेऊया। बघा, अगोदरच्या पद्धतीमध्ये शेतकऱ्यासाठी काय होत होतं, तो वेगवेगळ्या प्रकारच्या योजना अप्लाय करत होता आणि त्याची एक रॅन्डम लॉटरी लागत होती, आणि लॉटरी लागल्याच्या नंतर त्याच्यात जर नाव आलं तर त्याला लाभ मिळत होता। ही अगोदरची पद्धत होती। पण आता एक नवीन पद्धतीचा अवलंब केलाय, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य। आता तुम्ही म्हणाल सर, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यावर ऑलरेडी तुम्ही व्हिडिओ बनवलाय, हे का सांगताय याच्यामध्ये? तर ही संकल्पना आहे, तुम्हाला मूळ मुद्द्याकडे नेणार आहे। परंतु प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजे जर तुम्ही योजना चालू झाल्या अर्ज केला आणि जर कुणी अर्ज केलेला नसेल तर डायरेक्टली तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे। हे झालं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, ज्याला FCFS असं म्हणतो, फर्स्ट कम फर्स्ट सिलेक्ट असं त्याचा अर्थ होतो। आता याच्यामध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही पात्र आहात का नाही हे पाहायचे कसं, त्यासाठी बघा इकडच्या साईडला एक विंडो आहे, याच्यामध्ये तुम्हाला महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य याच्यासाठी FCFC नुसार निवड यादी एक ऑप्शन पाहायला मिळते, याला क्लिक करूया। आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक विंडो ओपन झाली आणि याच्यामध्ये लाभार्थी तपशील शोधा। आता लाभार्थी म्हणजे अर्ज करणारा जो व्यक्ती आहे त्याची माहिती शोधा असं तुम्हाला आलेलं आहे। आता याच्यामध्ये बाबीचा प्रकार म्हणजे तुम्ही कुठल्या बाबीसाठी अर्ज केलाय ते याच्यातून तुम्हाला निवडायचं आहे। याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली 5 ऑप्शन पाहायला मिळतात, याच्यापैकी जो अर्ज केला असेल तो तुम्ही त्या डिपार्टमेंटला क्लिक करून पाहू शकता। तर चला सर्वप्रथम कृषी यांत्रिकीकरणला आपण क्लिक करूया। आता इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा, आणि मला कमेंट करून पण सांगायला विसरू नका तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय। बघा, आता माझा जिल्हा बीड आहे म्हणून मी बीड जिल्हा निवडलेला आहे। त्याचबरोबर माझा तालुका माजलगाव, मी माजलगाव तालुका म्हणून निवडलेला आहे, आणि शहर किंवा गाव, आता माझं गाव किंवा शहर जे असेल मी ते निवडणार आहे। आता मी रॅन्डम इथं एक गाव घेत आहे। त्याचबरोबर आता योजनामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, याच्यामध्ये तुम्ही अर्ज केलेली योजना कुठली तुम्हाला ती योजना इथून निवडायची आहे। आता याच्यामध्ये बघा आपली योजना जी अर्ज केली तुम्ही ती इथं तुम्ही पाहू शकता, आणि इन केस तुम्ही जर त्याच्यासाठी अर्ज केला नसेल तर तुम्हाला इथं ब्लँक मध्ये दाखवणार आहे। तर आपण इथं कृषी यांत्रिकीकरण निवडले, जिल्हा निवडलाय, तालुका निवडलाय आणि त्याचबरोबर गाव आणि योजना निवडायला लागलो। तर योजनामध्ये आता मी अर्ज केलेली योजना जी असेल ती मला इथे निवडायची आहे। तर चला, कृषी यांत्रिकीकरणाच्या ऐवजी मी अर्ज केलेली जी आहे बी बियाणाची ती इकडे निवडलेली आहे। आणि याच्यामध्ये पहा, एक मिनिट, ही लिस्ट फिक्स झालेली नाहीये, याला परत आपण रिफ्रेश करून घेऊया तिकडून। ओके, आता लिस्ट फिक्स झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण ज्या योजनेसाठी अर्ज केला ती योजना सर्वप्रथम शोधून घेऊया त्याच्यामध्ये। तर याच्यामध्ये बघा इथं योजनेमध्ये स्पेशल ऍक्शन प्लॅन फॉर प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट अँड व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट, याच्यामध्ये सोयाबीन हा ऑप्शन मी निवडलेला आहे, म्हणजे मी सोयाबीनच्या बी बियाणासाठी जे अप्लाय केलं होतं त्याच्यासाठी मी इथं निवडतोय। आता जर इन केस तुम्ही हे जर अप्लाय केलं नसेल आणि याच्यामधली दुसरी कुठली स्कीम अप्लाय केलेली असेल तर तुम्ही याला क्लिक करून इकडे शोधा किंवा सर्चच्या बटनाला क्लिक करून याची माहिती डिटेल्स तपासू शकता। तर याच्यामध्ये तुम्ही जे अर्ज केलाय त्याच्यामध्ये आपण जी यादी पाहतोय की प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, तर याच्यामध्ये बघा तुम्हाला त्या व्यक्तीचं म्हणजे जर तुम्ही त्याच्यात पात्र असाल तर एक यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव, त्याचबरोबर अर्ज, जिल्हा, तालुका, जेंडर आणि तुम्ही कशासाठी अर्ज केलाय याच्या संदर्भात सगळी माहिती पाहायला येते, आणि त्याचबरोबर तुम्हाला किती लाभ आहे, पीक प्रमाण किती आणि तुम्ही अर्ज कधी केला याची सुद्धा माहिती तुम्हाला इथे सर्व
पाहायला मिळणार आहे. मग जर तुम्हाला आता मी या पद्धतीने सांगितलं की जर तुम्ही याच्यासाठी पात्र असाल तर तुम्हाला कसं पाहायचं. आता तुम्हाला हे लक्षात आलं मित्रांनो की तुम्ही पात्र असाल तर कसं पाहायचं. पण आता तुम्ही विचाराल जर पात्र नसेल तर कसं पाहायचं किंवा तुम्ही वेटिंग मध्ये असाल तर कसं पाहायचं. बघा आता मुखपृष्ठावर परत जाऊयात. इथं आल्याच्या नंतर जिथं तुम्ही निवड यादी निवडली होती त्याच्या खाली प्रतीक्षा यादी आहे त्याला आपण क्लिक करून घेऊयात. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर या प्रतीक्षा यादीमध्ये तुम्हाला सेम आता आपण जसं गेलो होतो तशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप जायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ही माहिती सगळी निवडायची आहे. तुमचं तालुका, गाव या पद्धतीने सगळी एक एक माहिती तुम्ही इकडे निवडू शकता. चला आता आपण एक गाव चेंज करूया आणि दुसरं गाव घेऊया तिकडे आणि शोधा या बटनाला क्लिक करूयात. तर आता इथं क्लिक केल्याच्या नंतर याच्यामध्ये जी काही पेंडिंग असेल किंवा जसं तुम्हाला सांगितलं की प्रतीक्षा यादी किंवा पेंडिंग यादी तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्यक्तीचं नाव, अर्जाचा क्रमांक ही सगळी माहिती पाहायला मिळते. म्हणजे हा व्यक्ती सध्या तात्पुरता तर पात्र आहे परंतु वेटिंग मध्ये आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे त्याची माहिती पाहायला मिळते. मग अशा पद्धतीनं पहिल्या पद्धतीने तुम्ही निवड आहात का नाही ते पाहायचे. दुसऱ्या पद्धतीने तुम्ही प्रतीक्षा यादीत आहात का नाही पाहायचे. आता इन केस तुमचं नाव जर शोधायला तुम्हाला अडचण येत असेल तर एक सर्च नावाचं बटन आहे बघा. तर तुम्ही इकडे सर्च करू शकता तुमचं गाव किंवा तुमचं नाव जे काय असेल ते इकडे तुम्ही टाईप करून सर्च करू शकता. त्याचबरोबर इकडे पहिल्या पानावर संपत नाही यादी. इथे भरपूर पेज दिलेले आहेत. इथे सांगितले 302 एंट्री आहेत. तर एक क्लिक करून तुम्हाला पाहायचं आहे. इन केस नाही सापडलं इथे शो मध्ये तुम्ही इथं सध्या 10 एंट्री दाखवत आहे. इथे 100 एंट्री सुद्धा घेऊ शकता तुम्ही आणि म्हणजे तुम्हाला पाहायला एकदम सोयीस्कर आणि सोपं होईल. तर इथं पाहू शकता आता 4च पेज राहिलेले आहेत. इथेही सुद्धा तुम्ही एक नाव सर्च करा आणि तुम्ही त्याच्यामध्ये हे कळून जाईल तुम्हाला की तुम्ही प्रतीक्षा यादी आहात का निवड यादीमध्ये आहात. आणि या दोन्हीमध्ये जर नाव आलं नसेल तर नेक्स्ट टाइम मध्ये तुमचं नाव येईल कारण याच्यामध्ये फॉर्म रिजेक्ट होण्यासारखं काही नसतं. जर तुमचा फॉर्म पहिल्या यादीत नाही आला तर प्रतीक्षा यादीत नक्कीच येतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला निवड यादी आणि प्रतीक्षा यादी दोन्ही यादी पाहायच्या आहेत. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला असं वाटतं की सगळी माहिती मी दिलेली आहे. जर याच्यामध्ये तुम्हाला काही आणखी माहिती हवी असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.